तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊज फिटिंगच्या बाबतीत काही टिप्स आणि ट्रिक्स, तर जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचं ब्लाऊजची परफेक्ट ब्लाऊजची फिटिंग करता येणार आहे। तर सर्वात आधी आपण हा जो ब्लाऊज आहे तो मी पूर्ण शिवून घेतलेला आहे, म्हणजे बॅकचं डिझाइन केलेलं आहे, समोरचे फ्रंट पार्ट सुद्धा इथे मी पूर्ण शिवून घेतलेले आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचे आहे। तर सर्वात पहिले समोरच्या आणि मागच्या भागाची जी उंची आहे ती आपण चेक करून घ्यायची आणि त्यानंतर शोल्डर जोडायचे आहे। तर समोरचा आणि मागचा भाग वर खाली होत असेल तर थोडा शोल्डरवरून कट सुद्धा केला तरी चालेल। आणि त्यानंतर उंची जी आहे ते म्हणजे जे शोल्डर आहे ते आपल्याला इथे अशा पद्धतीने पूर्ण जोडून घ्यायचे आहे। दोन्ही शोल्डर इथे म्हणजे जोडायचे। तर बघू शकता इथे दुसरं सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचा समोरचा फ्रंट पार्ट जो आहे तो अशा प्रकारे ठेवायचा आणि जी उंची आहे दोन्ही भागाची चेक करायची आणि त्याच्यानंतर जे आहे ते शोल्डर आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्वात आधी ब्लाऊजची फिटिंग करताना शोल्डर पासून करायची, म्हणजे शोल्डर जॉईन झाले तर मग आपल्याला नंतर बाही जॉईन करायची असते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ब्लाऊजची प्रॉपर फिटिंग टाकून घ्यायची असते, जे काही तुमचं माप असेल त्या मापाप्रमाणे। तर सर्वात आधी इथे आपण जे शोल्डर आहे ते जॉईन करून घेऊया। तर त्यानंतर शोल्डर जॉईन केल्याच्या नंतर सगळ्यात पहिली म्हणजे आपल्याला इथे दोन्ही शोल्डर जॉईन केल्याच्या नंतर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला चेक करायचं आणि चेक केल्याच्या नंतर इथे एक्स्ट्राचा बाहेर कापड जो आलेला दिसत आहे तो आपल्याला सर्वात आधी कट करून घ्यायचा। जर आपण जशीच्या तशी बाही जोडली तर आपल्या इथे मुंड्यामध्ये म्हणजे आपल्या प्लेट्स पडतात, फुगा येतो, हे जे कारण आहे आपल्या मुंड्यामध्ये फुगा येण्याचे। तर अशा पद्धतीचा जर कापड बाहेर आला असेल तर तो आपण म्हणजे कट करून घ्यायचा। त्यानंतर दुसरं म्हणजे तर इथे बघू शकता उंची तर ठीक आहे, पण इथे बघू शकता ह्या साईडला फिटिंगच्या साईडला थोडासा कापड जो आहे तो वर खाली आहे। तर इथे अशा प्रकारचा तर पाहू शकता पाऊण इंचाने ते कापड म्हणजे एक साईड थोडी वर खाली झालेली आहे। तर ती आपल्याला इथे अशा प्रकारे कट न करता इथे थोडीशी आपल्याला अर्धा इंचाची म्हणजे पाव इंचाची शिलाई लावून घ्यायची, म्हणजे दोन्ही भागाची जे आहे उंची फिटिंगच्या साईडची उंची ती सुद्धा आपली सेम करून घ्यायची। तर बघू शकता इथे अशा प्रकारे दोन्ही भागाची उंची सेम केलेली आहे, ज्या साईडने आपण फिटिंग मारतो त्या साईडने। आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या सुद्धा साईडची आपल्याला इथे अशा प्रकारे फिटिंगच्या साईडची उंची जी आहे ते चेक करून घ्यायची आणि जर कमी जास्त होत असली तर आपल्याला इथे क्रॉस पट्टीला थोडीशी अर्धा इंचाची शिलाई मारायची, म्हणजे आपली फिटिंगची म्हणजे फिटिंगच्या साईडची उंची सुद्धा दोन्ही भागाची सेम येतं। तर इथे बघू शकता आणि थोडंसं कापड इथे कट केलं तरी चालेल, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही आणि सरळ शिलाई आपली सुद्धा इथे तयार झालेली आहे। त्यानंतर आता आपल्याला बाही जॉईन करायची आहे। तर बाही जॉईन करताना उजवी साईड आणि डावी साईड हे सुद्धा आपल्याला म्हणजे लक्षात असायला पाहिजे। कधी कधी जे नवीन शिकणारे असतात किंवा जे घाई गडबडमध्ये ब्लाऊज शिवलं तर आपली डाव्या साईडची बाही उजव्या साईडला जोडली जाते, उजव्या साईडची बाही ही डाव्या साईडला जोडली जाते, असं होऊ नये म्हणून आपल्याला इथे सुद्धा व्यवस्थित आपल्याला लक्षपूर्वक बाही जोडायची आणि त्यानंतर खोल भाग समोर आणि उथळ भाग मागे ह्याच प्रमाणे आपल्याला इथे बाही जोडायची असते। तर बघू शकता इथे उजव्या साईडची बाही जी आहे ते आपल्याला सर्वात आधी जोडून घ्यायची। खोल भाग समोर घेतलेला आहे आणि उथळ भाग मागे घेतलेला आहे आणि बाही जोडताना आपल्याला डबल टिप जी आहे ती व्यवस्थित म्हणजे मारून घ्यायची आणि अर्धा इंचाचं अंतर सोडून आपल्याला ही टिप मारायची असते बाही जोडताना। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपली बाही सुद्धा म्हणजे जोडून झालेली जोडायची। तर इथे त्यानंतर बघू शकता इथे मंडळी अशा प्रकारे आपली बाही जोडून सुद्धा इथे झालेली आहे। त्यानंतर आता आपल्याला लास्टमध्ये याच्यामध्ये फिटिंग टाकून घ्यायची असते। तर फिटिंग टाकताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्ष म्हणजे द्यायचं।
तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाह्या ज्या आहेत ते व्यवस्थित परफेक्ट जोडून झालेल्या आहे. त्यानंतर दोन्ही भागाची उंची आपण सेम चेक केलेली आहे. थोडंसं कापड जे आहे ते काटछाट करायचं असतं. जेवढं किती आपल्याला व्यवस्थित परफेक्ट ब्लाऊज कटिंग करता आलं तरीसुद्धा आपल्याला इथे म्हणजे फिटिंग करताना थोडंसं आपल्याला कापड जे आहे ते काटछाट करावंच लागतं. तेव्हाच आपल्या ब्लाऊजची जी आहे ती प्रॉपर आणि परफेक्ट फिटिंग येत असते. तर बघू शकता इथे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर फिटिंग करताना आपल्याला सर्वात आधी आपण एक शिलाई लावलेली आहे, कच्ची शिलाई लावली आहे. फिटिंगच्या बाहेर शिलाई लावून घ्यायची आणि त्यानंतर फिटिंग टाकायची. तर इथे खालच्या साईडने कमरेचा चौथा, छाती वरती इथे छातीचा चौथा आणि इथे दंडघेराच्या निम्मे अशा प्रकारे आपल्याला 3 मापे लागतात फिटिंग करताना. हे आपले परफेक्ट माप असायला पाहिजे. थोडेसे जरी कमी जास्त असले तर आपले ब्लाऊज जे आहे ते मुंड्यामध्ये लूज येतं किंवा कमरेमध्ये लूज आलं तर आपलं शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात आणि मग ते कस्टमर आपले म्हणजे बिघडतात. तर त्याच्यासाठी मग आपल्याला प्रॉपर जी फिटिंग आहे, जे माप आहे, तुम्ही जर बॉडीवरून माप घेतलं असेल तर त्याची फिटिंग करा किंवा ब्लाऊजवरून माप घेतलं असेल परफेक्ट तर त्याच्याप्रमाणे तुम्ही इथे फिटिंग टाकू शकता. तर इथे कमरेचा चौथा, छातीचा चौथा आणि दंडघेराच्या निम्मे ही आपले 3 मापे व्यवस्थित परफेक्ट टाकून त्यानंतर आपल्याला इथे फिटिंगची शिलाई जी आहे ती लावायची असते. आणि फिटिंगच्या शिलाईच्या बाहेर आपल्याला एक्स्ट्राच्या 2 शिलाया लावायच्या. तर बघू शकता दोन्ही साईडची अशाच पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची असते. म्हणजे ज्या साईडने आपण आडची पट्टी लावलेली आहे, वाढीव पट्टी 1 इंच, ती पट्टी सोडून आपल्याला फिटिंगची शिलाई जी आहे म्हणजे फिटिंग मोजून घ्यायची आणि नंतर टाकायची. आणि जी हुक पट्टी आहे ती पकडून आपल्याला फिटिंगची टिप मारायची असते. तर इथे अशा प्रकारे आपलं ब्लाऊजचं जे आहे ते पूर्ण परफेक्ट असं फिनिशिंगसहित फिटिंग आणि सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे बाही जोडण्यापासून. तर बघू शकता ह्या ब्लाऊजचा डिझाईनचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजचं परफेक्ट फिटिंग इथे करून दाखवलेलं आहे. काही टिप्स आणि ट्रिप्स सांगितलेल्या आहेत, त्या वापरून तुम्ही नक्की अशा पद्धतीचं ब्लाऊजचं फिटिंग करून बघा. अगदी परफेक्ट ब्लाऊजचं फिटिंग ते आहे ते व्यवस्थित बसतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.